एसएससी सीजीएल भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आले। एसएससी सीजीएल मध्ये 14,582 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि फॉर्म भरणे जे चालू आहे तर 9 जून 2025 पासून फॉर्म भरणे चालू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 4 जुलै 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि एसएससी सीजीएल पदामध्ये जे पद असणार आहे तर यामध्ये सब इन्स्पेक्टरचं सुद्धा पद असणार आहे, इन्कम टॅक्स सब इन्स्पेक्टरचं सुद्धा पद असणार आहे, एनआयएस सब इन्स्पेक्टरचं सुद्धा पद असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये सचिवालयाचं सुद्धा पद असणार आहे, त्याचबरोबर पोस्टल असिस्टंटचं सुद्धा यामध्ये पद असणार आहे, त्याचबरोबर इन्कम टॅक्स असिस्टंटचं सुद्धा यामध्ये पद असणार आहे। असे बरेच काही पद जे मंत्रालयामधले सुद्धा यामध्ये असणार आहे, लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये आपण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। तर एसएससी सीजीएल भरतीची निवड प्रक्रिया काय, यामध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये इंटरव्ह्यू आहे का, त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा काय आहे, निवड प्रक्रियामध्ये सिलेक्शन आपलं कशा प्रकारे यामध्ये होणार आहे, पेपर असेल तर अभ्यासक्रम वगैरे कशा प्रकारे यामध्ये असणार आहे, त्याचबरोबर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। पगार वगैरे काय लागणार आहे, शैक्षणिक पात्रता यामध्ये काय लागते, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी सीजीएल भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी सीजीएल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, एसएससी सीजीएलच्या जवळपास 14,582 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर कोणत्याही शाखेतील पदवीधर आपण पाहिजे, तर ज्या पण विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्या मुला मुलींना जे एसएससी सीजीएल भरतीमध्ये फॉर्म भरतायत, एक लक्षात ठेवा। आणि फॉर्म भरणे चालू आहे 9 जून पासून फॉर्म भरणे चालू आहे या भरतीच्या आणि 4 जुलैपर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर यामध्ये ग्रॅज्युएशन जर तुमचं झालं असेल तर आपल्याला यामध्ये एसएससी सीजीएल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि जागा सुद्धा भरपूर आहे यावर्षी, 14,582 जागा यावर्षी, एक लक्षात ठेवा। पहिलं जे पद असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं पद आहे, दुसरं असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं पद आहे, त्याचबरोबर तिसरं इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्सचं, त्याचबरोबर चौथं इन्स्पेक्टरचं आणि पाचवं जे पद असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसरचं पद आहे, 6वं सब इन्स्पेक्टरचं पद आहे, 7वं सेक्शन हेडचं पद आहे, 8वं एक्झिक्युटिव्ह असिस्टंटचं पद आहे, 9वं रिसर्च असिस्टंटचं पद आहे, 10वं डिव्हिजनल अकाउंटंटचं पद आहे, त्याचबरोबर 11वं सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर आहे, 12वं ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरचं पद आहे, त्याचबरोबर 13वं स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2चं पद आहे, 14वं ऑफिस सुपरिटेंडेंटचं पद आहे, त्याचबरोबर ऑडिटरचं आहे, अकाउंटंटचं आहे, अकाउंटंट ज्युनियर अकाउंटंटचं आहे, त्याचबरोबर पोस्टल असिस्टंटचं आहे, त्याचबरोबर वरिष्ठ सचिवालय सहाय्यक उच्च श्रेणी लिपिकचे सुद्धा यामध्ये काही पद आहे, सिनियर ॲडमिट असिस्टंटचं पद आहे, टॅक्स असिस्टंटचं पद आहे, सब इन्स्पेक्टरचं पद आहे एनआयचं। तर ह्या सर्व पदामध्ये आपलं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वयोमर्यादा जर विचार केला एसएससी सीजीएल भरतीमध्ये तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे, ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 18 ते 33 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे वय यामध्ये मोजलं जाणार आहे 1 ऑगस्ट 2025 पासून आपल्या यामध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे फक्त, आणि एससी एसटी पीडब्ल्यूडी कॅटेगरी आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 1 रुपया सुद्धा फी नाही आहे एसएससी सीजीएल भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार असाल एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी विजो ओपन एसबीसी 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 कोणत्या कॅटेगरीच्या तर 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। तर महिला उमेदवार तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की 1 रुपया सुद्धा फी यामध्ये ठेवण्यात आली नाही आहे। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे नोकरीचं ठिकाण आहे आणि तुमचं जर एसएससी सीजीएल भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं तर पगार आपल्याला किती भेटणार आहे तर प्रत्येक महिन्याला आपल्याला 50,000 रुपये प्लस स्टार्टिंगच पगार यामध्ये असणार आहे। तर एकदम हायफाय पद जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी सीजीएलचे, एक लक्षात ठेवा। तर आपल्या यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला काम कुठं करावं लागणार आहे, जॉब कुठं करावं लागणार आहे, तर या एसएससी सीजीएल भरतीमध्ये मंत्रालयामध्ये सुद्धा यामध्ये काही पद आहे, तर मंत्रालयामध्ये सुद्धा आपल्याला जॉब करावं लागणार आहे काही यामध्ये पदामध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एकदम शाई ड्युटी एसएससी सीजीएल भरतीची। तर आता एसएससी
CGL भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये उंचीची काही अट नाही, तुमची उंची कमी असेल तरी आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर या भरतीमध्ये ग्राउंड वगैरे नाही आहे, तर आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे तर हे आपलं यामध्ये काय असणार आहे, पेपरवर। तर यामध्ये 2 पेपर आहे, स्टार्टिंगला Tier 1 चा पेपर होणार आहे, त्यानंतर दुसरा Tier 2 चा पेपर यामध्ये होणार आहे। Tier 1 Tier 2 अशा प्रकारे आपले 2 पेपर यामध्ये घेतले जाणार आहे। तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपला Tier 1 चा आपला यामध्ये पेपर होणार आहे आणि त्याची जी तारीख आहे पेपराची, तर तो जो आपला पहिला जो पेपर होणार आहे Tier 1 चा, तर तो आपला 13 ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान Tier 1 चा या ठिकाणी पेपर होणार आहे, लक्षात ठेवा। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे Tier 1 च्या, तर 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 200 मार्काचा हा पेपर असणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण ठेवण्यात आला आहे। 60 मिनिटाचा टाइम आपल्याला Tier 1 च्या पेपरमध्ये भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। तर अशा प्रकारे आपला पहिला पेपर यामध्ये होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच हा पेपर होणार आहे। महाराष्ट्रातील या अगोदर तुम्ही जो पण SSC चा पेपर दिला असेल SSC चा, तर ते सेंटर आपल्याला भेटणार आहे। तर महाराष्ट्रामध्येच आपल्या यामध्ये पेपर होणार आहे, आपल्या जिल्ह्यापासचे सेंटर आपल्याला जवळपासचं सेंटर यामध्ये भेटणार आहे। तर आता Tier 1 चा पेपर झाला, आता Tier 2 चा जो पेपर असणार आहे तो डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे आणि मेन मेरिट जे Tier 2 च्या पेपरवर या ठिकाणी लागणार आहे। आणि Tier 2 चा जो पेपर आहे तर त्यामध्ये सुद्धा असं सेक्शन मध्ये जे ठेवण्यात आला तो पेपर, तर पहा सेक्शन 1 मध्ये जे पेपरला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर झाले किती 60 आणि एका प्रश्नाला 3 गुण आहेत, तर टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 180 मार्काचा पेपर असणार आहे, 1 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे। त्यानंतर सेक्शन 2 मध्ये जो पेपर असणार आहे तर तो सेक्शन 2 मध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 45 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 3 गुण आहे, 210 मार्काचा हा पेपर असणार आहे, 1 घंट्याचा टाइम भेटणार आहे। आणि निगेटिव्ह मार्किंग 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे Tier 1 आणि सेक्शन 1 आणि सेक्शन 2 च्या पेपरमध्ये। आणि त्याचबरोबर कॅम्प्युटर क्वालिफाय टेस्ट सुद्धा आपली यामध्ये असणार आहे, जे की 20 मार्कासाठी असणार आहे आणि त्यामध्ये एका प्रश्नाला 3 गुण आहे, 60 मार्कासाठी असणार आहे आणि 15 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, लक्षात ठेवा। आणि पासिंगचा जर आपण विचार केला तर कम्प्युटर टेस्टमध्ये जे आपले मार्क या ठिकाणी जे पडले पाहिजे, 20 पैकी 6 प्रश्न बरोबर आले पाहिजे। 20 पैकी जर तुमचे 6 प्रश्न बरोबर आले तर आपण पास असणार आहे, लक्षात ठेवा। नाहीतर तुमचे समजा ह्या पेपरामध्ये आउट ऑफ मार्क असेल आणि तुमच्या कम्प्युटरमध्ये जर समजा 6 प्रश्न बरोबर आले तर आपल्याला फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर टायपिंग यामध्ये जे लागणार आहे तर पहा, इंग्रजी 35 शब्द प्रति मिनिट टायपिंग लागणार आहे, हिंदी 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग यामध्ये लागणार आहे। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे SSC CGL या भरतीची। तर पहा 14,582 जागांसाठी ही भरती चालू आहे, फॉर्म भरणे चालूच आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।